ग्रामदैवत शिवयोगी सीतारामची यात्रा उद्या दिनांक 13/1/2000 पासून सुरुवात होत आहे. 24 पासून उद्या सकाळी या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची हिरेअबू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होऊन मिरवणुकीस प्रारंभ होतो. ज्यावेळी नंदीध्वज मंदिरात गेल्यानंतर पहिला जो अमृतलिंग आहे त्या ठिकाणी अमृतलिंगाची पूजा होऊन झाल्यानंतर 7 काठ्याची त्या ठिकाणी पूजा, सामुदायिक पूजा होते व ज्या त्या काठीसमोर ज्या त्याचे मानकर आहेत त्यांना तिथं विड्याचा मान देत असतो. त्याच्यानंतर ज्या वेळेला संध्याकाळी सर्व नंदीध्वज हिऱ्याबू वाड्याकडे येतात त्या ठिकाणी पहिला नंदीध्वज येतो, दुसरा येतो, तिसरा नंदीध्वज येतो, तिसरा चौथा येतो, असे 5 नंदीध्वज येतात. ह्या वाड्यात आल्यानंतर 5ही नंदीध्वजाची विधिवत पूजा होऊन पहिली नंदीध्वज हाय त्या ठिकाणी येतो. आल्यानंतर या ठिकाणी तिसरी येते, पहिल्या नंदीध्वजाला भेटून आतल्या लिंगाचे दर्शन घेऊन बाहेर पडते. त्यानंतर चौथा नंदीध्वज येतो, तो पुन्हा ह्या ठिकाणी लिंगाचे दर्शन करून पुन्हा बाहेर पडतो. 5वाही तसंच करतो. हे 3 काठ्या बाहेर पडण्यात पुन्हा मानाच्या 6वी आणि 7वी काठ्या आत येतात. त्याचीही विधिवत पूजा होतो. त्यानंतर तेही नंदीध्वज पहिल्या नंदीध्वजाला भेट आणि आतल्या लिंगाची पूजा आपलं दर्शन घेऊन पुन्हाही बाहेर पडत. असाच हा प्रकार दुसऱ्या दिवशी असतो. आणि तिसऱ्या दिवशी आपलं संमती काठ्यापाशी 7 काठ्याची सामुदायिक पूजा होतो. आणि प्रत्येक ठिकाणी 7 काठ्याची पूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक मानकऱ्याला विड्याचा मान देतो. त्यामुळे इथं कुठेही भेदभाव. आणि 3-4 दिवस आता तिसरी नंदीध्वज परेड गल्लीत असते त्यांनी त्या ठिकाणी त्या माळी समाजाचं जे अध्यक्ष त्यांचे कोण असतील मानकरी त्यांनी पूजा करून विधिवत पूजा करून ते नंदीध्वज इथं आणतात. आणि 4थी 5वी कालिका मंदिरात त्यांचे जे ट्रस्टी आहेत त्यांनी तिथं विधिवत पूजा करून ते दोन्ही नंदीध्वज इथं आणतात. 6वी 7वी नंदीध्वज ते त्यांच्या ठिकाणी ते मानकऱ्याचं पूजा करून ते इथं आणतात. हे काही लोकांना माहीत नाही आणि ही प्रथा आहे. त्यामुळं इथं दुसरं कुठल्याही लोकांना आम्ही दिशाभूल करू शकतो. 3ही दिवस 7 काठ्याची पूजा होतात, हिऱ्याबू वाड्यात होतात आणि मंदिरात होतात. नुसतं पूजा नाही, त्या ठिकाणी ज्या त्या मानकऱ्याला त्याला त्यांनी विड्याचा मान देतो. आणि आता जे आम्ही माननीय चेअरमन साहेबांना माहीत नसेल की 7 काठ्याची पूजा होतात का नाही, हे ह्याच्यासाठी मी आज खुलासा केलेला आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही करणार नाही. ज्या